भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे। अशोक खरात शेतकऱ्यांच्या नावावर ॲग्रो कंपन्या उभ्या करायचा आणि या कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढर करण्याचं काम अशोक खरात करत असल्याचं आता चौकशीमधून समोर आलेलं आहे। अशोक खरातचा आणखी एक प्रताप, शेतकऱ्यांना गंडा। खरातकडून शेतकऱ्यांच्या नावावर कंपन्या, कंपनीतून कोट्यावधी रुपयांचा संशयास्पद व्यवहार। भोंदू अशोक खरात संदर्भातली आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। SIT कडून खरातची कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान या चौकशीतून खरातच्या कारनाम्यांची कुंडली उघडली जाते। अशोक खरातनं शेतकऱ्यांच्या नावावर ॲग्रो कंपन्या उघडल्यात आणि याच कंपन्यांमधून खरात कोट्यावधी रुपयांचा संशयास्पद व्यवहार करत असल्याचं समोर आलंय। मला संचालक करा, तुमची भरभराट होईल असं खरात सांगायचा। खरातनं मागील 4 वर्षात 6 कंपन्या उभा केल्या असून कोट्यावधींची माया जमवली आहे। 70 कोटींच्या खरेदीवर 70 कोटींची विक्री दाखवून नियम धाब्यावर बसवले। 2022 ते 2023 मध्ये खरातच्या कंपनीत 62,000 रुपये होते। 2024च्या अखेर कंपनीमध्ये 6 कोटी 73 लाखांची रक्कम दाखवण्यात आली। अशोक खरातनं अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं देखील समोर आलं। त्यामुळे अशोक खरातवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे। नाफेड एसीसीएफच्या माध्यमातून प्रोड्युसर कंपन्या उभ्या केल्या, त्याच्या स्वतःच्या 4-5 कंपन्या आहेत। त्या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी माझ्या शेतकऱ्यांचं खूप मोठी लूट केली। आमच्याकडे त्याचे पुरावे पण आहे। याने श्री व्यंकटेश कंपनी याने 7/12/2021 मध्ये स्थापन केली। याचं कुठलाही ऑडिट नसतानाही याने त्या कंपनीकडे काम घेतलं गेलं। त्याने कुठल्या प्रकारे शेतकऱ्याकडून कांदा खरेदी केला नाही, याने व्यापाऱ्याकडून कांदा खरेदी केला। एवढंच नव्हे तर अशोक खरात हा लोकांच्या जमिनीमध्ये दोष दाखवून त्या जमिनी कमी भावाने खरेदी करायचा, तर अनेकांना दुसऱ्या व्यक्तींनाही जमिनी विकण्यास खरात भाग पाडत होता। खरातनं या 6 ॲग्रो कंपन्या काळा पैसा पांढरा करण्यासाठी उभ्या केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। माझ्या दैवी सामर्थ्य आहेत, मी भविष्य जाणतो आणि मी देवाचा अवतार आहे। त्यामुळे मला तुमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये सामील करून घ्या, मला संचालक करा आणि तसे झाले तुमच्या संस्थेची भरभराट होईल असे सांगून तो संचालक बनत होता। गेल्या 4 वर्षामध्ये अशा 6 प्रोड्युसर कंपनीमध्ये तो सहभागी होता आणि त्याच्यामध्ये त्याने कोटीची उलाढाल केलेली आहे। आपल्या जवळचे ब्लॅकचे पैसे व्हाईट करण्याचं काम तो करत होता। अशोक खरातनं अनेकांची फसवणूक करून कोट्यावधी रुपयांची माया जमवली आहे। समता पतसंस्था, जगदंबा पतसंस्थेत खरातनं इतरांच्या नावावर खाते उघडून कोट्यावधी रुपयांची उलाढाल केल्याचंही समोर आलंय। आता ॲग्रो कंपनीच्या माध्यमातूनही खरातनं संशयास्पद व्यवहार केल्याची माहिती मिळते। त्यामुळे खरातच्या आर्थिक व्यवहारातले सर्व धागेदोरे ईडी तपासणार असून चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक।